राज्यामध्ये सर्वत्र पावसाचं धुमशान। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट। राज्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर। लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये पाणी। नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस। गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलला पावसाचा फटका। एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी। अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधला धक्कादायक प्रकार। बीडमधील समता परिषदेचा आजचा मेळावा तुर्तास तरी रद्द। पूर परिस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही। छगन भुजबळांना विरोध। मराठा समन्वयकांची भूमिका। भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची जय्यत तयारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। तर महायुतीचं सरकार मदत देण्यामध्ये कुचकामी। उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तानचा महाअंतिम महामुकाबला। आज आशिया कपचा अंतिम सामना। दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने सामने। फलटणमध्ये कारचा भीषण अपघात। दारूच्या नशेमध्ये चालकाचा प्रताप। दुचाकीवरचे 2 जण गंभीर जखमी। अभिनेता विजय थालापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये 39 जणांचा मृत्यू। तामिळनाडूच्या करूर मधली धक्कादायक घटना।